हेलो, आज हम निकल रहे हैं भंडारदरा एक्सप्लोर करने के लिए। आज गाडी चालवते आमची मुलगी स्नेहल गाडी चालवल्यामुळे मला शूटिंग करता येते। आज थोडं रिलॅक्स मूडमध्ये आहे मी। भंडारदरा साधारण नाशिकपासून 75 किलोमीटरवर आहे। मुंबई आग्रा हायवे वरती घोटी गावापासून डाव्या बाजूच्या वळणावर भंडारदरा धरण आहे। पाऊस आणि वडापाव, वाव। ढग दाटून आले आहेत, लवकरच पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे। एक छोटासा ब्रेक निसर्गात। हा आहे कळसूबाई, महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आणि त्याच्या पायथ्याला आहे छोटंसं टुमदार बारी नावाचं गाव। आता सध्या भाताची लागवड झालेली आहे। हा आहे भंडारदरा डॅम, ज्याचं ओरिजिनल नाव विल्सन डॅम आहे। 1910 साली याचे बांधकाम सुरुवात झाली होती, ज्याला 16 वर्ष लागले। प्रवरा नदीवरील हे धरण सध्या साधारण पूर्णपणे भरलेलं आहे। टॉपवरून घेतलेला हा व्ह्यू। लवकरच पावसाला सुरुवात होते आहे, त्याच्यामुळे बोटिंग सध्या थांबलेली आहे आणि अशा प्रकारे पाऊस जोरात सुरू झालेला आहे। पुढे आम्ही वसुंधरा वॉटरफॉलकडे जाण्यास निघालो। हे रतनवाडी रस्त्यावरती असलेलं एक सुंदर ठिकाण आहे, जिथे जवळजवळ 2 वॉटरफॉल आहेत, एक वसुंधरा आणि एक खोलटेंबे। चला, या पूर्ण हिरवळीच्या रस्त्यावरून आपण वॉटरफॉलकडे जातो आहे। वसुंधरा वॉटरफॉलच्या एकदमच जवळ असलेला हा खोलटेंबे वॉटरफॉल आपण परतीच्या मार्गावर येताना हा पाहणार आहोत, पण सध्या आपण वसुंधरा वॉटरफॉलकडे जात आहोत। हा वसुंधरा वॉटरफॉलकडे जाणारी पायवाट। आता धबधब्याचा आवाज येण्यास सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात भव्य अशा हा आहे वसुंधरा वॉटरफॉल। अतिशय सुंदर, साधारण 100 फुटावरून कोसळणारा हा अतिशय मोहक वसुंधरा वॉटरफॉल। आणि हा आहे खोलटेंबे वॉटरफॉल। हाही अतिशय सुंदर असा धबधबा वसुंधरा वॉटरफॉलच्या एकदम तिथूनच साधारण 1 किलोमीटर असलेला हा नाणे वॉटरफॉल। परतीच्या प्रवासात केलेलं हे निसर्गरम्य वातावरणातलं स्नेहभोजन। आजूबाजूला अशी अतिशय सुंदर निसर्ग, त्याच्यामध्ये जेवणाची एक वेगळीच मजा असते। धन्यवाद, लवकरच भेटू नवीन व्हिडिओ नवीन सुंदर ठिकाणी।